तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लास मध्ये आपले स्वागत आहे. आणि आजचा जो स्पेशल सुपर क्लास आहे तो आहे चले जाव आंदोलन याच्यावर. आणि समोर थोडेसे प्रश्न आपल्याला इतर कुठलेही पाहाव्यास मिळणार आहेत, परंतु अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत, सुपर क्लास मध्ये कव्हर केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण असे क्वेश्चन्स जे आहेत ते इतर कुठेही नाही पाहिलेले आहेत, कारण युनिक क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनामधून काढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत या सुपर क्लासला नक्कीच पाहायचं आहे. ही एक रिक्वेस्ट आहे. चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला आताच्या आताच एक लाईक जरूर करून घ्या. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे, चले जाव आंदोलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू करण्यात आले होते? चले जाव आंदोलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून सुरू करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई या ठिकाणाहून चले जाव आंदोलनाची एक सुरुवात करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलन मुंबई या ठिकाणाहून कोणी सुरू केले होते? चले जाव आंदोलन मुंबई या ठिकाणाहून कोणी सुरू केले होते ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलन मुंबई या ठिकाणाहून सुरू केले होते. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलन हे कोणाविरुद्ध काढण्यात आले होते किंवा सुरू करण्यात आले होते? चले जाव आंदोलन कोणाविरुद्ध सुरू करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. चले जाव आंदोलन ब्रिटिशांविरुद्ध काढलेले एक महत्त्वाचे आंदोलन आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, चले जाव आंदोलनाचा गुप्त मसुदा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला होता? चले जाव आंदोलनाचा गुप्त मसुदा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. सेवाग्राम या ठिकाणी चले जाव आंदोलनाचा गुप्त मसुदा हा तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलनाला मुंबई येथून केव्हा सुरुवात केली होती? महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलनाला मुंबई या ठिकाणाहून केव्हा सुरुवात केली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 8 ऑगस्ट 1942 या वर्षीय दिवसापासून महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलनाला एक सुरुवात केलेली आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये चले जाव ठराव कोणत्या ठिकाणी पास करण्यात आला होता ते सांगायचं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चले जाव ठराव हा कोणत्या ठिकाणी पास करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये चले जाव ठराव जो आहे तो वर्धा या ठिकाणी पास करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनादरम्यान करा किंवा मरा हा नारा कोणी दिलेला आहे? चले जाव आंदोलनादरम्यान करा किंवा मरा हा नारा कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चले जाव आंदोलनादरम्यान करा किंवा मरा हा जो नारा आहे तो महात्मा गांधी यांनी दिलेला आहे. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीने केलेले आहे? चले जाव आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीने केले होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. चले जाव आंदोलनाचे जे नेतृत्व आहे ते महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद या सर्व व्यक्तींनी त्यांचे नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनादरम्यान सर्व नेत्यांना कोणत्या दिवसापासून पकडण्यास किंवा अटक करण्यास सुरुवात करण्यात आली होती? चले जाव आंदोलनादरम्यान सर्व नेत्यांना कोणत्या दिवसापासून पकडण्यास किंवा अटक करण्यास सुरुवात करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 9 ऑगस्ट 1942 या वर्षीय दिवसापासून चले जाव आंदोलनादरम्यान सर्व नेत्यांना पकडण्यास किंवा अटक करण्यास सुरुवात करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, 9 ऑगस्ट 1942 मध्ये गांधीजींना कोणत्या ठिकाणी पकडण्यात आले होते? 9 ऑगस्ट 1942 या वर्षीय दिवशी महात्मा गांधी यांना कोणत्या ठिकाणी पकडण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुणे या ठिकाणी 9 ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधी यांना पकडण्यात आले होते. पुढचा प्रश्न, पुणे येथे महात्मा गांधी यांना पकडून कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले होते? पुणे या ठिकाणी महात्मा गांधी यांना पकडून कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आगा खान पॅलेस मध्ये महात्मा गांधी यांना पुणे या ठिकाणाहून पकडून ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनादरम्यान पंडित नेहरू, मौलाना आझाद यांना कोणत्या ठिकाणी तुरुंगात ठेवण्यात आले होते? चले जाव आंदोलनादरम्यान पंडित नेहरू आणि मौलाना आझाद यांना कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चले जाव आंदोलनादरम्यान पंडित नेहरू आणि मौलाना आझाद यांना भुईकोटच्या किल्ल्यामध्ये ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, भुईकोट किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? भुईकोट हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या स्थित
माहित आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. एक प्रश्न मी आपल्याला रोजच्या सारखा विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला आपल्याला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच सांगितलेले असते. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनामध्ये कोणती सभा सहभागी झाली नव्हती ते सांगायचं आहे. चले जाव आंदोलनामध्ये कोणती सभा सहभागी झाली नव्हती? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. चले जाव आंदोलनामध्ये हिंदू महासभा ही जी आहे ती सहभागी नाही झालेली होती. पुढचा प्रश्न, चले जाव आंदोलनादरम्यान लाल सेना कोठे स्थापन करण्यात आली होती? चले जाव आंदोलनादरम्यान लाल सेना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. चले जाव आंदोलनादरम्यान लाल सेना ही नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना केली होती? नाना पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नाना पाटील यांनी प्रति सरकारची जी स्थापना आहे ती महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये केलेली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रति सरकार कोणकोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? भारतामध्ये प्रति सरकार कोणकोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भागलपूर, आजमगड आणि या ठिकाणी मिर्झापूर या सर्वच ठिकाणी जे आहे तो भारतामध्ये प्रति सरकार हे स्थापन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मध्ये किती वर्षासाठी बंदिवासात ठेवण्यात आले होते? महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मध्ये किती वर्षासाठी बंदिवासात ठेवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मध्ये एकूण 2 वर्षासाठी ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मध्ये कोणता रोग झाला होता? महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मध्ये कोणता रोग झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मध्ये मलेरिया नावाचा एक रोग झालेला होता. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मधून कोणत्या वर्षी सोडण्यात आले होते? महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मधून कोणत्या वर्षी सोडण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा गांधी यांना 6 मे 1944 रोजी या वर्षी महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मधून सोडण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मधून कोणत्या कारणास्तव सोडण्यात आले होते? महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मधून कोणत्या कारणास्तव सोडण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांना आगा खान पॅलेस मधून मलेरिया या कारणास्तव सोडण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता? सविनय कायदेभंग कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. सविनय कायदेभंग हा मित्रांनो महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेला आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 14 फेब्रुवारी 1930 या वर्षी या दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग हा सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, हिंसा न करता ब्रिटिशांचे कायदे मोडणे याला काय म्हटले जात असते? हिंसा न करता ब्रिटिशांचे सर्व कायदे मोडणे याला काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिंसा न करता ब्रिटिशांचे सर्व कायदे मोडणे यालाच सविनय कायदेभंग असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे तेथील लोकांनी कोणता सत्याग्रह केला होता? भारतामध्ये ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे तेथील लोकांनी कोणता सत्याग्रह केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे तेथील लोकांनी एक मिठाचा सत्याग्रह हा केलेला आहे. पुढचा प्रश्न, ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही तेथील लोकांनी कोणकोणता सत्याग्रह केला होता? ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही आहे त्या तेथील लोकांनी कोणकोणता सत्याग्रह केला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही आहे तेथील लोकांनी साराबंदी सत्याग्रह, जंगल सत्याग्रह हे सर्व सत्याग्रह केलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता? महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह हा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, अकोला या सर्व ठिकाणी जंगल सत्याग्रह हा करण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातला जंगल सत्याग्रह प्रचंड प्रमाणात गाजला होता? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातला जंगल सत्याग्रह प्रचंड प्रमाणामध्ये गाजला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जो जंगल सत्याग्रह आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये गाजलेला होता. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये साराबंदी चळवळ ही करण्यात आली होती? भारतातील कोणकोणत्या राज्यामध्ये साराबंदी चळवळ ही करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे भारतामध्ये उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात या सर्व राज्यांमध्ये साराबंदी चळवळ ही सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, मिठाच्या सत्याग्रहामध्ये कोणकोणत्या महिलांचा महत्त्वपूर्ण कामगिरी होती ते सांगायचे आहे. मिठाच्या सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या महिलांची संपूर्ण कामगिरी महत्त्वपूर्ण कामगिरी होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे मिठाच्या सत्याग्रहामध्ये सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू आणि या ठिकाणी कस्तुरबा गांधी या सर्व महिलांची मिठाच्या सत्याग्रहामध्ये महत्त्वपूर्ण एक कामगिरी राहिलेली आहे. पुढचा प्रश्न, मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मार्शल लॉ हा लागू करण्यात आला होता? मिठाच्या सत्याग्रहामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात मार्शल लॉ हा लागू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मिठाच्या सत्याग्रहात महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मार्शल लॉ हा लागू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी बंद करण्यात आली होती? सविनय कायदेभंग ही चळवळ कोणत्या वर्षी बंद करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1934 या वर्षी सविनय कायदेभंग चळवळ ही बंद करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, धरासना सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता? धरासना सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धरासना सत्याग्रह हा सुरू करण्यात आलेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धरासना सत्याग्रह कोठे सुरू करण्यात आलेला आहे? सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धरासना सत्याग्रह कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली धरासना सत्याग्रह हा सुरू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी कोणत्या सत्याग्रहावर पोलादी लाठीचार्ज केलेला होता? ब्रिटिशांनी कोणत्या सत्याग्रहावर पोलादी लाठीचार्ज यांचा प्रहार केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धरासना सत्याग्रहातील सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी या ठिकाणी पोलादी लाठीचा एक प्रहार केलेला आहे. पुढचा प्रश्न, सोलापूरमधील गिरणी कामगारांनी कोणाच्या अटकेचा जाहीर निषेध केला होता? सोलापूरमधील गिरणी कामगारांनी कोणाच्या अटकेचा जाहीर निषेध केला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सोलापूर येथील गिरणी कामगारांनी या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या अटकेचा जाहीर निषेध केलेला आहे. पुढचा प्रश्न, चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ ही संपुष्टात आली होती? चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. असरकार ही जी चळवळ आहे ती चौरी चौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली एक चळवळ बनलेली आहे. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक व गोपाळ कृष्ण गोखले राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये हजर होते? लोकमान्य टिळक व गोपाळ कृष्ण गोखले हे राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये हजर होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकमान्य टिळक व गोपाळ कृष्ण गोखले हे मुंबई येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये हजर झालेले होते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे मुंबई येथील अधिवेशन कोणाच्या नेतृत्वाखाली भरलेले होते? राष्ट्रीय सभेचे मुंबई येथील अधिवेशन कोणाच्या नेतृत्वाखाली भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय सभेचे मुंबई येथील अधिवेशन पंडिता रमाबाई यांच्या नेतृत्वाखाली भरलेले होते. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आवडलेलीच असेल आणि थोडासा बॅकग्राऊंड मध्ये व्हॉइस आलेला आहे, त्यासाठी मला माफ करा, कारण या ठिकाणी परिसरच तसा सध्याच्या काळामध्ये आहे, त्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये थोडीशी नॉईज आलेली त्याला इग्नोर करून घेतली असेल, मला असं एक आशा आहे. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला जाते जाते एक लाईक जरूर करून द्यायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढे एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लास मध्ये.